है ना यार. अगं पोरग. आणखीन एक गाईज, तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही मला सांगा कमेंट. बघा बघा त्याची गाई किती चालू आहे. पिवळी शेवंती, लाल शेवंती, निशिगंध आणि आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. हे बघा ढांटान पाय पोळा लागल्यात, चटका लागायला लागल्यात. आणि इकडे पटकन चला तुम्हाला दाखवतो गाईज. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज बघा, आता सगळे कामं झालेली आहेत माझी आणि आता आम्ही चालले वर टेरेस गार्डनवर. मम्मी आणि मी कपडे मम्मी घेऊन चालल्या वाळत घालायला. चला आता तुम्हाला दाखवतो. आणि वरती एक खूप सुंदर अशी गोष्ट आलेली आहे आपल्या टेरेस गार्डनवर. तर तुम्हाला दाखवतो पहिली गोष्ट. चला पटकन चला तुम्हाला दाखवतो गाईस. सो गाईज बघा, आता वर आलो होतो टेरेसवर आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती म्हणून आलोय. पाय पोळा लागल्यात, चटका लागायला लागल्यात. आणि इकडे मम्मी पण यायला लागल्या कपडे वाळत घालायला. बालट्या घेऊन आलो मी आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. हे बघा ढांटान रेन लिली बघा केवढी भरल्या बघा. तुम्हाला बॅक कॅमेरा गाईज केवढी रेन लिली भरलेली आहे गाईज. पूर्ण सगळी ग्रो बॅग भरल्या बघा रेन लिलीनं. किती भारी वाटायला लागली बघा, एकदम छान वाटायला लागली गाईज. गाईज बघा एवढीच जागा फक्त शिल्लक आहे, पूर्ण भरलेलं आहे बघा. हा हे बघा मम्मी विहान आलेले आहे. खाली सोड नको, त्याला गरम लागते चटका. हा सावलीत बसवते. तर गाईज बघा किती छान असं वाटायला लागले. रेन लिली फर्स्ट टाइम एवढी आल्या गाईज. हा मग किती भारी आले. आता ते पांढरे पण फुलं येतील, कळ्या आल्यात बघ पांढऱ्या ह्याला पण. हे बघ पांढऱ्या ह्याला पण कळ्या आल्यात बघ, एक दोन कळ्या आल्या. तर गाईज आता मम्मी कपडे वाळत घालायला लागल्या आणि मी झाडांना पाणी मारून घेतो. सकाळी ॲक्च्युली झालं नाही यायचं मला वर, आणि मम्मी पण जमलं नाही तिला पण, कारण की तिची पण कामं चालू होती माझी पण चालू होती, त्यामुळे वर यायचंच जमलं नाही. तर आता पाणी मारून घेतो. आता वाजलेत 11. ॲक्च्युली लेट झाले पण थोडं थोडं मारून घेतो, कारण की पाणी फुल आहे तसं बाकीच्या ग्रो बॅगमध्ये. थोडं थोडं जिथे जिथं वाळले ना तिथं पहिला मारून घेतो. चला. तर गाईज आणि एक सांगतो तुम्हाला गाईज, मम्मीची कपडे वाळत घालायची पद्धत बघा कशी आहे. इकडं सगळे छोटी कपडे म्हणजे विहान सियाची दोघांची कपडे इकडे येतात आणि ह्या साईडला सगळे मोठे येतात. आता दीदी पण आल्या, दीदी पण मदत करायला लागायला लागल्या. आणि विहान बघा कसं एक 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 कपडा ह्यातलं घेतोय आणि आईला जाऊन देतोय बघा. बघा बघा त्याची गाई किती चालू आहे बघा. थांब मुला थांब, मोठी घेऊ नको, छोटी छोटी घे. ती छोटी पॅन्ट घे. तुम्हाला सांगतो टेरेस गार्डनवर आपल्या फुलांचा बहार आलाय कसा, तर तुम्हाला दाखवतो. चला कुठली कुठली फुलं आलेत दाखवतो. लिली तर बघितलाच तुम्ही, अजून कोणकोणती फुलं आहेत दाखवतो तुम्हाला. हे बघा गुलाब, हे पिवळी फुलं आहेत, याचं नाव मला माहीत नाही. शेवंती, पांढरी शेवंती आल्या. मोगरा पण आलेला आहे बघा. ह्या साईडला तुम्हाला पहिला पण दाखवलं मी, हे आपलं चिनी गुलाबची फुलं बघा किती आल्यात. आणि हे लव्हेंडर कलरमध्ये अपराजिताचं बघा किती फुलं आल्यात. वेल पूर्ण भरले फुलांनी. एवढंसं छोट्याशा ग्रो बॅगमध्ये आहे आणि किती वेल भरले बघा. आता तिकडं ग्रिलवर चढा लागले बघा वेल. आता फुलं नाहीत म्हणजे पिवळी शेवंती, लाल शेवंती, निशिगंध आणि झेंडू एवढी फुलं नाही आहेत. बाकीचे सगळे फुलं आता लागलेले आहेत आपल्या टेरेस गार्डनवर. आणि गाईज विहानची मज्जा तुम्हाला सांगतो गाईज काय झाले माहिती आहे का. ह्याला मी आता का घेऊन उभारलो माहिती आहे काय करतोय, बाल्टीतनं कपडे आणून देत होता पहिला मम्मीला. त्याला नको म्हणल्यावर तो काय करायला लागला, कपडे काढून खाली टेरेसवर माती असते का नाही त्यात नेऊन टाकायला लागलाय, असं करायला लागलाय. त्यामुळे मी त्याला उचलून घेतले. है ना यार अगं पोरग. आणि इकडं मम्मी दिदीचं झालेलं आता कपडे वाळत घालायचं. आता विहानला घेऊन जातील आणि मग मी पाणी मारतो झाडांना. आता मी पाणी मारायला सुरुवात केलेली आहे. विहान मम्मी आणि दिदी गेलेले आहेत खाली आणि आता पाणी मारायला सुरुवात केलेली आहे. तर गाईज असं कायम होत नाही, आजच थोडं काम होतं त्यामुळे पाणी मारायचं विसरलो होतो. काल ॲक्च्युली फुल्ल पाणी दिलं होतं. आता तुम्हाला दाखवतो, अजून ओलं आहे सगळ्या ग्रो बॅगमध्ये. खरं तर पाणी मारायची गरज नाही, जिथं जिथं वाळले तिथं मारलंच चालते. पण असं दुपारचं म्हणजे आता 11 वाजलेत ना, ऊन आले तर उन्हात मारू नका. आत्ता जरा ढग आले म्हणून तुम्हाला सावली दिसत असेल, पण असं उन्हात पाणी मारू नका, उन्हाळ्यात खास करून. चला आता मी पटकन मारून घेतो पटपट आणि मग जातो.
तर गाईज बघा इकडं पावसाळ्यासारखा पाऊस चालू झाला आहे. माझ्या मते पावसाळा चालूच झाला काय, आता उन्हाळा संपला काय, अजून मे महिना पण पूर्ण झालेला नाही आहे. पण पाऊस बघा असं वाटायला लागले की जून जुलैचा पाऊस असतो ना तसं वाटायला लागले, एवढा पाऊस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गाईज आता तिकडं शेतामध्ये आपल्या चालू आहे गिलाव्याचं काम. आणि गेलावा तिकडं पण जोरात पाऊस आहे असं म्हटले पप्पा. फोन केला होता पप्पांना, पप्पा बोलले आता मे बी गिलावा थोडासा धुवून जाईल जिन्याच्या पडदीचा वगैरे. आता बघूया काय होते, पाऊस थांबल्यानंतरच कळेल. बघूया आता थोड्या वेळात तुम्हाला. पण गिलावा तर धुवून जाणार हे नक्की आहे असं बोलतात पप्पा. झाकून ठेवले पण पाऊस वारा असल्यामुळं काय सांगता येत नाही गाईज. आणखीन एक गाईज, तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही मला सांगा कमेंटमध्ये. आमच्या इकडे तर पाऊस चालू झाला आहे बघा. परवा दिवशी पण आला होता आणि आज पण आला आहे बघा. कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि केवढा मोठा पाऊस आहे बघू शकता तुम्ही. खाली बघा जमिनीवर